जनता गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे या वॉर्डमधून काय सांगा, काय समस्या आहेत आणि येणाऱ्या पालिकेमध्ये कुठल्या समस्या घेऊन लोकांचा आपण लढा? आज शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उबाटा, शिवसेना आणि मनसे या सर्वांनी मिळून आज युतीमध्ये मला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचा मी पहिला मनपूर्वक आभार मानतो. वॉर्ड क्रमांक 165 मधून जे काही काम आहे, जे काही लोकांची समस्या आहे ते मी पूर्णपणे त्यांची समस्या पूर्णपणे करण्याचा मी प्रयत्न करेन आणि जे वॉटर गटर मीटर काही समस्या असेल ते मी पूर्णपणे ह्या जर निवडून आलो तर मी ते त्यांची पूर्णपणे कामं करेन. काय नक्की समस्याच्या मार्गी लावण्यासाठी आपण ट्रॅफिकची समस्या त्या वॉर्ड 165 मध्ये जास्त आहे. परत पावसामुळे पाणी खूप तिथे भरतं, त्यामुळे लोकांची क्रिशनगाव असेल, परत पाईपलाईन असेल, त्यावेळेस पाण्याची समस्या. आप चुनाव लड़ रहे हैं, आपका जो पर्चा भरा है, क्या लग रहा है आपको वहाँ की स्थानिक जनता क्या सोचकर वोट देगी? स्थानिक जनता आज 165 में आज मेरे को पवार साहब ने, यूबीटी ने और मनसे ने आज मेरे ऊपर एक जवाबदारी दे के एक नवीन और युवा नेतृत्व करके एक मुझे दिया है. इस संधि के लिए मैं उनसे आभार मानता हूँ. वहाँ के जो पूर्व नगर सेवक थे उन्होंने क्या कार्य किया है और वहाँ के क्षेत्र को आप सुधारने के लिए किस तरह आपका कार्य रहेगा वहाँ पर? मैं उसके बारे में अभी कुछ बोलना नहीं चाहता. जो भी है अभी आगे देखेंगे. अगर आप जीतोगे तो वहाँ से क्या क्या कार्य करोगे वहाँ के स्थानिक जनता के लिए? वहाँ के स्थानिक जनता की कोई भी काम अगर मेरे सामने कोई भी अगर एक छोटे से छोटा बच्चा या बूढ़े से बूढ़ा कोई भी मेरे सामने अगर आके बोले कि ये काम करना है तो मैं उनका काम करूँगा. पहिली गोष्ट तर मी त्या 5 गोष्टीमध्ये आपल्या वॉर्डामध्ये चांगला दवाखाना नाही आहे ते करीन. परत पाण्याची समस्या आहे ते करीन. परत ज्या रस्ते आहेत ते रस्त्याचे बांधकाम त्यामुळे बरोबर नाही आहेत ते करीन. आणि ट्रॅफिकची समस्या आहे ते पहिला करेन.